Hello student, welcome to the another video lecture of emerging technology. In last lecture we discussed about what is mean by cloud computing. In emerging technology, after discussion of internet of things, we start new concept which is cloud computing, and in that we already saw about what is mean by cloud computing. So basically cloud computing is one kind of a storage location where we can maintain our own space. क्लाउड कम्प्युटिंग ही एक अशी जागा असते की जिथं आपण आपल्या फाईल्स, फोल्डर्स, व्हिडिओज, ॲडिओज, पिक्चर्स ह्या सगळ्या गोष्टी सेव्ह करून ठेवू शकतो आणि जेव्हा जेव्हा आपल्याला त्या गोष्टींची गरज असते त्या वेळेस त्या गोष्टी आपण ॲक्सेस करू शकतो. सो रिलेटेड टू क्लाउड कम्प्युटिंग आपण बेसिक इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे आणि आजच्या सेशनमध्ये आपण वेगळे टाईप्स बघणार आहोत क्लाउड कम्प्युटिंगचे, की ज्या टाईपचा यूज करून आपण काय करतो, डेटा सेव्ह करतो. सो देर आर 3 बेसिक टाईप्स ऑफ अ डिप्लॉयमेंट ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. सो दॅट आर public cloud, private cloud and hybrid cloud. So basically cloud computing चे हे 3 टाइप आहेत, public cloud, private cloud and hybrid cloud. So let us see one by one in detail. First type of a cloud computing, which is public cloud. In public cloud, all the services and supporting infrastructure are managed off-site over the internet and shared across multiple users. So basically within a public cloud, we can manage the space over the internet, so that whenever we need a particular information we can access that particular information with the help of internet. बघा, पब्लिक क्लाउडमध्ये आपण काय करू शकतो की ज्या पण आपली इन्फॉर्मेशन आहे ती इंटरनेटच्या मदतीने सेव्ह करू शकतो आणि मल्टिपल युजर्सला ॲट अ टाईम ती इन्फॉर्मेशन शेअर करू शकतो. सो पब्लिक क्लाउड आर मोर इफिशियंट and inexpensive than private and hybrid cloud solution. So public cloud हे काय आहे, मोर इफिशियंट किंवा मोर इनएक्सपेन्सिव्ह आहे, म्हणजे कमी खर्चामध्ये तुम्ही थ्रू द पब्लिक क्लाउड खूप सारा ह्यूज अमाऊंट ऑफ डाटा मॅनेज करू शकता. आणि मग हे पब्लिक क्लाउड जे आहे ते बाकीचे जे 2 टाईप आहेत, प्रायव्हेट आणि हायब्रिड क्लाउड सोल्युशन, त्यांच्यापेक्षा मोर इफिशियंट आहे. ओके, आता पब्लिक क्लाउडचे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये अमेझॉन, AWS, मायक्रोसॉफ्ट ऑझर अँड गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म हे काही वेबसाईट्स आहेत की ज्या वेबसाईटच्या मदतीने आपण काय करू शकतो, तुमचा जो डाटा आहे तो क्लाउडवरती मॅनेज करू शकतो. ठीक आहे, तर हे जे टाईप आहेत अमेझॉन, AWS, मायक्रोसॉफ्ट ऑझर किंवा गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म, ह्या वेबसाईट्स असतात की ज्या वेबसाईट्सवरती आपण आपले अकाउंट क्रिएट करतो आणि त्या क्रिएट केलेल्या अकाउंट थ्रू आपण आपला डाटा मॅनेज करू शकतो. प्लस तो मॅनेज केलेला डाटा जो आहे तो मल्टिपल युजर्सला शेअर करू शकतो किंवा मल्टिपल युजर्स करून पर्टिक्युलर डाटा ॲक्सेस करू शकतो. सो बेसिकली क्लाउड कम्प्युटिंग हा जो कम्प्युटिंग क्लाउड स्टोरेजचा जो टाईप आहे की ज्याच्यामध्ये आपण काय करतो, वेगळे इन्फॉर्मेशन सेव्ह करतो ओव्हर द सर्व्हर. आणि मग त्याच्यातला जो पब्लिक क्लाउड हा टाईप आहे त्याच्यामध्ये आपण इनएक्सपेन्सिव्हली आणि इफिशियंटली तुमचा जो डाटा आहे तो शेअर करू शकतो ॲज कम्पेअर टू प्रायव्हेट अँड हायब्रिड क्लाउड सोल्युशन्स. ओके, देन सेकंड type of a cloud computing, which is private cloud. As the name suggests, private cloud provide IT services through the internet or a private network to selected users rather than to a general public. So basically with the help of private cloud we can manage IT services with particular user or a selected users rather than public. म्हणजे अशा काही फॅसिलिटीज असतात क्लाउड स्टोरेजमध्ये की ज्या पर्टिक्युलर पीपलसाठी आपण प्रोव्हाइड करू शकतो किंवा ओन्ली जे रजिस्टर युजर्स असतात त्या युजर्ससाठी आपण ह्या सर्विसेस प्रोव्हाइड करू शकतो. ओके,
all the data is protected behind the firewall. सो बेसिकली प्रायव्हेट क्लाउडमध्ये जो पण डेटा आहे तो कशा थ्रू मॅनेज केला जातो, फायरवॉल थ्रू मॅनेज केला जातो, किंवा डेटाला जे पण प्रोटेक्शन असतं ते फायरवॉल थ्रू प्रोव्हाइड केलं जातं. Private cloud solutions are preferred for enhanced security and privacy by the users. So प्रायव्हेट क्लाउड जे आहे त्याच्यामध्ये डाटाला खूप जास्त सिक्युरिटी आणि प्रायव्हसी जर हवी असेल तर आपण प्रायव्हेट क्लाउडचा यूज करू शकतो. बघा, पब्लिक क्लाउडमध्ये तो काय करतो, इफिशियन्सी आणि इनएक्सपेन्सिव्हनेस ह्या दोन फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो. आणि प्रायव्हेट क्लाउडमध्ये तो काय प्रोव्हाइड करतो आहे तुमच्या डाटाला, सिक्युरिटी अँड प्रायव्हसी बाय द युजर्स. बिकॉज प्रायव्हेट क्लाउडमध्ये जो पण तुमचा डाटा आहे तो इंडिव्हिज्युअली युजर वाईज मॅनेज केला जातो. ठीक आहे. सो प्रायव्हेट क्लाउड इज अ सेकंड टाईप ऑफ अ क्लाउड स्टोरेज की ज्याच्यामध्ये एका युजर्ससाठी रादर दॅन पब्लिक आपण काय करू शकतो, स्टोरेज स्पेस मॅनेज करू शकतो. प्रायव्हेट क्लाउड थ्रू तुमच्या डाटाला सिक्युरिटी आणि प्रायव्हसी प्रोव्हाइड केली जाते. Then third type of cloud computing, which is hybrid cloud. Hybrid cloud environment combines both public and private cloud elements. So basically hybrid cloud मध्ये पब्लिक आणि प्रायव्हेट क्लाउडचे जे फीचर्स आहेत ते कंबाईन केलेले असतात. The hybrid environment communicate over an encrypted connections and allow for the more portability of data and applications. सो हायब्रिड क्लाउडमध्ये काय केलं जातं, तुमचा जो डाटा आहे तो इनक्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट केला जातो. इनक्रिप्टेड म्हणजे कोडेड फॉर्ममध्ये तुमच्या डेटाला कन्व्हर्ट केलं जातं आणि ज्याच्या थ्रू तुमच्या डेटाला पोर्टेबिलिटी प्रोव्हाइड केली जाते. म्हणजे तो डाटा एका प्लेसवरून किंवा एका सिस्टीमवरून दुसऱ्या सिस्टीमवरती इझिली आपण मूव्ह करू शकतो किंवा ॲक्सेस करू शकतो. हायब्रिड क्लाउड अलाउज ग्रेटर फ्लेक्झिबिलिटी ॲज कम्पेअर टू दॅट ऑफ अ पब्लिक अँड प्रायव्हेट क्लाउड सोल्युशन. सो बेसिकली हायब्रिड क्लाउडमध्ये तुमच्या डेटाला काय मिळते, ग्रेटर फ्लेक्झिबिलिटी मिळते ॲज कम्पेअर टू प्रायव्हेट अँड पब्लिक क्लाउड सोल्युशन्स. मीन्स वी कॅन easily move on data from one system to another system with the help of hybrid cloud solutions or a hybrid cloud communications. Okay, so basically hybrid cloud हे प्रायव्हेट अँड पब्लिक क्लाउडचे कॉम्बिनेशन्स असते की ज्याच्यामध्ये तुमचा डाटा इनक्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये शेअर केला जातो. ठीक आहे. तर आपण 3 टाईपचे क्लाउडचे टाईप पाहिले, ज्याच्यामध्ये फर्स्ट होता पब्लिक क्लाउड, सेकंड होता प्रायव्हेट क्लाउड अँड थर्ड वन इज अ हायब्रिड क्लाउड. अगेन हिअर दे गिव द व्हेरियस बेनिफिट्स ऑफ अ क्लाउड कम्प्युटिंग. आता आपण क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय ते पाहिलं, त्याचे 3 टाईप्स पाहिले आणि त्याच क्लाउड कम्प्युटिंगच्या आता आपल्याला काय बघायचेत, वेगळे वेगळे बेनिफिट्स पाहायचेत. तर त्याच्यामधला पहिला बेनिफिट आहे कॉस्ट सेविंग, सेकंड वन आहे रिलायबल अँड थर्ड वन इज मोबॅलिटी. सो लेट अस सी वन बाय वन इन डिटेल. सो फर्स्ट बेनिफिट ऑफ क्लाउड कम्प्युटिंग विच इज कॉस्ट सेविंग. Cloud computing solutions are inexpensive than the actual overall infrastructure set up for the IT services. So cloud computing through जे आपल्याला फॅसिलिटी मिळतात त्या कशा असतात, इनएक्सपेन्सिव्ह असतात. कशाच्या कम्पेअरमध्ये, ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चर असतं जे आय टी सर्व्हिसेसमध्ये प्रोव्हाइड केलं जातं त्याच्या कम्पॅरिझनमध्ये क्लाउड सिस्टीम थ्रू जर तुम्हाला डेटा सेविंगचं फॅसिलिटी मिळत असेल तर ती कशी असते, इनएक्सपेन्सिव्ह असते. सो दॅट्स वाय इट कॅन सेव्ह द कॉस्ट. सो कॉस्ट सेविंग इज वन ऑफ द बेनिफिट ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. देन सेकंड वन इज अ रिलायबल. Cloud computing solutions are more reliable than in-house IT infrastructure. Reliable means trustworthy. जर आपण एखादी गोष्ट सेव्ह करून ठेवली किंवा स्टोअर करून ठेवली तर ती गोष्ट सिक्युअर राहण्याचे किंवा त्या पर्टिक्युलर गोष्टीला प्रायव्हसी मिळण्याचे चान्सेस हे थ्रू द क्लाउड कम्प्युटिंग खूप जास्त असतात ॲज कम्पेअर टू इन हाऊस आय टी इन्फ्रास्ट्रक्चर. मीन्स बघा, होममध्ये किंवा एखादं तुमचं छोटंसं ऑफिस आहे त्या
ऑफिसमध्ये तुमचा डाटा सिक्युअर राहण्याचे चान्सेस हे खूप कमी असतात ॲज कम्पेअर टू सर्व्हर बेस्ड डाटा सेविंग प्रोसेस. म्हणजे जर तुम्ही एखाद्या सर्व्हरवरती तुमचा डाटा सेव्ह करून ठेवत असाल तर तो डाटा ॲज कम्पेअर टू होम सर्व्हरवरती खूप जास्त प्रमाणात व्यवस्थित स्टोअर करून ठेवला जातो. सो अगेन वी कॅन reliably keep the data more secure as compared to manual or in-house IT infrastructure. Then third one is the mobility. Cloud computing solutions are more portable because user can access data anytime anywhere as required. So basically with the help of cloud computing, जर तुमचा डाटा हा सर्व्हरवरती असेल तर आजकाल आपण मोबाईलचा यूज करून कुठल्याही सर्व्हरवरचा डाटा इझिली ॲक्सेस करू शकतो. सो बेसिकली विथ द हेल्प ऑफ क्लाउड कम्प्युटिंग वी कॅन ॲक्सेस डेटा एनी टाईम एनीवेअर and whenever required. Anytime means 24/7 we can access that particular data, and anywhere means there is a no geographical barrier to access the data. means इंडिया मधल्या कम्प्युटर मधून जो डाटा तुम्हाला ॲक्सेस होणार आहे तोच सेम डाटा तुम्हाला अमेरिकेमधल्या कम्प्युटरवरून होईल जर तुमचा डाटा क्लाउड स्टोरेजवरती सेव्ह असेल. आणि जेव्हा पण तुम्हाला त्या डाटाची गरज असेल त्यावेळेस तो डेटा तुम्ही ॲक्सेस करू शकता. सो दॅट्स वाय मोबॅलिटी इज वन काइंड ऑफ अ बेनिफिट ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. ओके, सो रिलेटेड टू क्लाउड कम्प्युटिंग आज आपण दोन गोष्टी पाहिल्या. एक म्हणजे व्हेरियस टाईप्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग की ज्याच्यामध्ये 3 टाईप्स होते: पब्लिक क्लाउड, प्रायव्हेट क्लाउड अँड हायब्रिड क्लाउड. हायब्रिड क्लाउड हे पब्लिक आणि प्रायव्हेटचं कॉम्बिनेशन असतं. त्याच्यानंतर क्लाउड कम्प्युटिंगचे बेनिफिट्स पाहिले की ज्याच्यामध्ये आपण 3 बेनिफिट्स पाहिले: रिलायबिलिटी, मोबॅलिटी अँड कॉस्ट सेविंग. सो हे 3 बेनिफिट्स आहेत क्लाउड कम्प्युटिंगचे. ठीक आहे, ह्याच्याशी रिलेटेड जे आपण नोट्स आहेत त्या नोटबुकमध्ये लिहून काढा. अगेन कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही ग्रुपवरती क्वेश्चन विचारू शकता. ठीक आहे, थांबूयात. थँक्यू.